शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा अत्यंत कडक पाऊल उचललंय। कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत कुख्यात टिट्या गँगवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई केली आहे। विशेष म्हणजे या गुन्हेगारी टोळीवर मकोका अंतर्गत झालेली ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 30 मे रोजी कपिलनगर परिसरात फिर्यादी रिंकू उपाध्याय हे आपल्या घरापाशी वाहन उभे करत होते। त्यावेळी टोळी प्रमुख आणि रेकॉर्डवरील कुख्यात हिस्ट्री शीटर आशुतोष उर्फ टिट्या धीरज उके याने एका लहान मुलाला थांबवून त्याला मारहाण केली आणि परिसरातील दहशत पसरवत धमकावण्यास सुरुवात केली। या वादातून टोळीचा सदस्य रजत पाटील आणि त्याच्या साथीदारांनी रिंकू उपाध्याय यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केला। या घटनेची गांभीर्याने दखल घेत कपिलनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश आडे यांनी या संघटित टोळीविरुद्ध मकोका कारवाईचा सविस्तर प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांच्याकडे पाठवला होता। अपर पोलीस आयुक्त विनीता साहू यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून टोळी प्रमुख आशुतोष उर्फ टिट्या धीरज उके याच्यासह त्याचे साथीदार रजत सुनील पाटील, सामिश उर्फ लकी संजू मेश्राम, गौरव उर्फ बाबा संजय घरडे आणि निशांत उर्फ हनी सुकेश पाल या पाचही अट्टल गुन्हेगारांवर मकोका कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत। पोलिसांनी या सर्व आरोपींना आधीच बेड्या ठोकल्या असून या कडक कारवाईमुळे कपिलनगर आणि परिसरात गुन्हेगारांमध्ये प्रचंड धडकी भरली आहे। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिलनगर येथील अपराध क्रमांक 394/2026 कलम 109, 74, 115, 352, 189, 190, 191 सोबत 332, 296 BNS सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दिनांक 1 जून 2026 गुन्हा घडला होता। यातील जो फिर्यादी आहे या फिर्यादीला यातील जे नमूद आरोपी आहे नमूद आरोपींनी त्याला जीवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हमला केला होता आणि यातील जे आरोपी आहेत यांचं नाव आहे, हे टोळी प्रमुख आम्ही केलं आहे, त्या टोळी प्रमुखचं नाव आहे आशुतोष उर्फ टिट्या धीरज उके, रजत सुनील पाटील, समीश उर्फ लकी संजू मेश्राम, गौरव उर्फ संजय बाबा घरडे आणि पाचवा आहे निशांत उर्फ हनी सुकेश पाल। हे पाचही रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यामध्ये जो आशुतोष उर्फ टिट्या आहे हा आमचा हिस्ट्री शीटर आहे। या सर्वांनी त्याला जीवानीशी ठार मारण्याच्या उद्देशाने 307 गुन्हा केला होता। त्यानंतर आम्ही लगेच त्यांना अटक करून मान्य कोर्टासमक्ष हजर करून PCR घेतले आहे। सध्या ते मान्य न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयाने कोठडीत आहे। यातील जे आरोपी आहेत यांचा उद्देश हा होता की यामध्ये पूर्ण परिसरात दहशत पसरविणे, तसेच विविध यांच्यावर सर्व गुन्हे आहेत आणि यांचे कॉमन गुन्हे पण आहेत। एकंदरीत मकोकाची पूर्ण जी क्रायटेरिया आहे यामध्ये यांचं हे पूर्ण बसलेले आहेत। त्यामुळे आम्ही माननीय नॉर्थ रिजन मॅडम यांच्याकडे प्रस्ताव माननीय DCP सर डॉक्टर संदीप पकाले सर यांच्या मार्फतीने हे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मान्य DCP डॉक्टर संदीप पकाले सर यांचं शिफारस पुढे झाल्यानंतर मान्य रिजन मॅडम यांनी मान्यता दिली आहे। त्यावरून आम्ही परवा दिवशी आम्ही यामध्ये कलमवाढ मोक्याची कलमवाढ केलेली आहे। पुढील तपास माननीय ACP खेडकर साहेब कामठी विभाग हे पुढील तपास करत आहेत। एकंदरीत यामध्ये मोका लावल्याने संपूर्ण जे परिसर आहे हे समाधान व्यक्त करत आहेत की हे जे कुख्यात गुन्हेगार आहेत यांना मोका लावलेला आणि पूर्ण परिसरामध्ये यांची दहशत पण होती। एकंदरीत असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामध्ये मोक्याचे चौकटीत पण हे सर्व आरोपी बसलेले आहेत। त्यामुळे मोका यांना इनिशिएट आम्ही केलं आहे।